नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट व्लॉग मध्ये, जिथं आपण बघतो डेली मार्केट मुवमेंट. तर आज एक्सपायरी होती, फेब्रुवारी मंथची एक्सपायरी होती. नेक्स्ट एक्सपायरी आता 2 मार्चची आहे. तर ही मंथली एक्सपायरी होती फेब्रुवारीची, जिथं मार्केट 25,424 वर 288 अंकांनी घसरून 1.12%च्या 12% करेक्शन नंतर 25,424 वर मार्केट क्लोज झालं आहे. निफ्टी क्लोज झालेला आहे. सेन्सेक्स 82,225 वर क्लोज होऊन तर 1,000 पॉईंटनी मार्केट आज पडलेले आहे. सेन्सेक्स आज पडलेला आहे. निफ्टी मिड कॅप सुद्धा 61 पॉईंटनी खाली घसरून 21,820 वर क्लोज झालेला आहे. तर निफ्टी 500 23,304 वर क्लोज झालेला आहे 180 पॉईंटच्या करेक्शन नंतर. तर मार्केटमध्ये आज नेट नेट निगेटिव्हच मार्केट राहिलं पूर्ण दिवशी. परंतु असं म्हणता येणार नाही, ह्याला एक करेक्शन म्हणता येणार नाही, एक बोरिंग एक्सपायरी म्हणता येईल. लास्ट एक्सपायरी पण बोरिंग होती, जिथं व्हॉलॅटिलिटी खूप प्रमाणात सिरिंक झालेले आहे मार्केटमध्ये. अजूनही व्हॉलॅटिलिटी इंडेक्स आपण बघू शकतो की 14.15 आहे, जिथं कमीत कमी व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये आहे. व्हॉलॅटिलिटी श्रिंक झाल्यामुळे एक बोरिंग एक्सपायरी ही पण मार्केटमधली ठरली, जिथं कॉल रायटर्स आणि पुट रायटर्सनी चांगला पैसा कमवला. तर लॉंग कॉन्ट्रॅक्ट जसे की कॉल बायर आणि पुट बायर्स मध्ये चांगलाच टाइम डिके हे कमी होऊन, किंवा चांगलेच कॉन्ट्रॅक्टचे प्राइजेस कमी होऊन, किंवा एक टाईट रेंजमध्ये मार्केट राहिल्यामुळं त्यांना एक चांगल्या नुकसानीचा सामना करावा लागलेला असू शकतो या एक्सपायरीला, जिथं भरपूर रिटेल इन्व्हेस्टर्सला बाईंग मध्ये लॉस झालेला आहे असं आपण बघू शकतो. तर जसं की आपण आता चार्ट डेटानुसार बघू की निफ्टीचा चार्ट असं दर्शवत आहे की निफ्टीला खाली 25,250 ला एक सपोर्ट आहे आणि 25,400 ला एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये रेजिस्टन्स 25,500, 25,700 आणि 26,000 या लेवल्समध्ये रेजिस्टन्स दर्शवतं मार्केट. तर असा बनतोय चार्टचा डेटा. आजही आपण बघू शकतो की 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज कॉन्सिस्टंटली एकमेकांसोबत चाललेले आहे. इथं कोणतंही डायव्हर्जन बघायला अजून मिळालेलं नाही. जेव्हा आपल्याला ह्यामध्ये डायव्हर्जन बघायला मिळेल आयदर खालच्या साईडला किंवा आयदर वरच्या साईडला, तेव्हा एक डिसिजिव्ह मूव्ह मार्केटमध्ये आपण बघू शकता. तोपर्यंत जोपर्यंत हे एका लेवलमध्ये चाललेले आहे किंवा पॅरलली चाललेले आहेत, तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला कॉन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. एक इंडिकेटर हा तुम्ही धरू शकता की जिथं मार्केटमध्ये जर खालच्या साईडला क्रॉसओव्हर दिला, तर मार्केट एक डायव्हर्जन खालच्या साईडला डायव्हर्जन मिळू शकतं, आणि एक वरच्या साईडला डायव्हर्जन दिलं ह्या दोन्ही ॲव्हरेजेसनी, तर मार्केटमध्ये एक थोडासा बुल रन येऊ शकतो. तरी पण तुमची आता खालच्या लेवल 25,250 ही खालची लेवल आहे, जिथं तुम्हाला सपोर्ट आहे, आणि 25,000 एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे. 25,000च्या खाली मार्केट क्लोज झालं तर मार्केटमध्ये एक थोडा बेअरिशनेस जास्त जाणवू शकतो, जिथं व्हॉलॅटिलिटी पण वाढू शकते आणि मार्केटमध्ये एक करेक्शन येऊ शकतं. आणि 26,000 च्या वर जोपर्यंत मार्केट क्लोज होत नाही, तोपर्यंत एक ऑल टाइम हाय तोडून मार्केट वरच्या दिशेला 26,500च्या वरती जाण्याचा ट्राय करणार नाही. तर अशा लेवल्स बनत आहेत चार्ट डेटानुसार. ऑप्शन डेटा आता आपण बघितला, तर ऑप्शन डेटामध्ये 2 मार्चची एक्सपायरी ही अपकमिंग एक्सपायरी आहे, जिथं 25,400 आणि 25,000 हे सपोर्ट लेवल आहेत. जिथं जिथं एक 33 लाख आणि एक 42 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत. पण हे जास्त ओपन इंटरेस्ट असणार नाही या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये. आता बघा 70 लाख, 25,500च्या कॉलमध्ये 70 लाख आहे. तर 500 पण एक रेजिस्टन्स लेवल फील होऊ शकतो मार्केटला 500च्या वर जाण्यासाठी. तर 25,700 मध्ये 47 लाख आहे, आणि 26,000 मध्ये आपण बघू शकता की 58 लाख आहे. तर हे रेजिस्टन्स फील होऊ शकतात मार्केटला. कॉल ओपन इंटरेस्ट जास्त असल्यामुळे कॉल रायटिंग चांगल्या प्रमाणावरचे झालेले दिसून येते, जिथं मार्केटला अपकमिंग डेज मध्ये वरच्या लेवलला जायला मार्केट हर्डल फेस करू शकतं. तर आता ओपन इंटरेस्ट चेंजचा डेटा आपण बघणार आहोत. आपण एक्झिस्टिंग एक्सपायरीचा जर डेटा आपण आजचा बघितला, आजच्या एक्सपायरीचा, तर तुम्ही जिथं बघू शकता की 25,400 मध्ये ओपन इंटरेस्ट चेंज झाला होता आणि 25,450, आणि ह्या दोन्हीच्या मध्येच मार्केट एक्सपायर झालं. तर अशा पद्धतीने हे एक एक्झाम्पल आहे की ऑप्शन डेटा वापरून तुम्ही कसं
एक ट्रेडिंगला किंवा एक चार्ट बरोबरच एक ऑप्शन डेटा हा सुद्धा कसा प्रोएक्टिव्हली तुम्ही मॅनेज करून एक लेवल्स मार्केट मधल्या काढू शकता, सपोर्ट रेजिस्टन्स काढू शकता किंवा एक प्रेडिक्शन्स करू शकता. तर आता आपण 2 फेब्रुवारीचा डेटा बघणार आहोत. तर 2 फेब्रुवारीचा डेटा तुम्ही बघितला तर 25,500च्या कॉलमध्ये 59 लाखांनी कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहेत. तर 25,500 हे एक तुमचा लगेच रेजिस्टन्स राहील. तर 25,600, 700, 800 तिन्हीला पण तुमचे वाढलेले आहेत. कॉलचे ओपन इंटरेस्ट तर कॉल रायटिंग चांगलं झालेलं दिसून येतं. वर्सेस पुटचा शेअर रिजन इथं तुम्हाला कमी दिसून येतो. जिथं की तुमचं 16 लाखांनी पुट ओपन इंटरेस्ट चेंज झालेला आहे 25,400 मध्ये आणि 19 लाखांनी चेंज झालेला आहे 25,000 मध्ये. तर हे श्रेडेड रिजन्स बघा, कॉलचे श्रेडेड रिजन जास्त आहेत म्हणजे कॉल रायटिंग जास्त झालेले आहे, पुट रायटिंग कमी झालेले आहे. तर पुन्हा एकदा वरच्या लेवलला मार्केट रेजिस्टन्स फील करू शकतो 25,500, 25,600, तर 25,400, 25,000च्या जोपर्यंत खाली येत नाही मार्केट तोपर्यंत एक बिअरिशनेस किंवा बिअर रन तुम्ही म्हणू शकणार नाही, एक लॉंग टर्म बिअर रन किंवा एक मीडियम टर्म बिअर रन. तर असा होता आजचा मार्केटचा अनालिसिस. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जिथं आम्ही तुमच्यासाठी मार्केटशी रिलेटेड, स्टॉक मार्केटशी रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आणि डेली कंटेंट आणत आहे. तर थँक्स मित्रांनो, भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टिंग. बाय.